हॅलो, गुड मॉर्निंग. स्कूलमध्ये घ्यायला जरी पप्पा आले असतील, तरी घरी आल्या-आल्या वैदेहीला पळत मम्मीकडे यायचं असते आणि ही तिची रोजची रूटीन आहे, की ते घरी येऊन आधी स्वतःच्या हाताने टिफिन खोलून सांगते, की तिने आज कितपत टिफिन फिनिश केला आहे. इकडे यांना जायचं होतं ऑफिसला म्हणून पटकन शर्ट प्रेस करून घेतलं आणि त्यात पण आमच्या तिघांची अधामधात कुठेतरी मस्ती चालूच असते. आणि इकडे बघा, एवढं तयारी करून पण यांची मस्ती काही थांबायला नाव नाही. इव्हनिंगला आमच्या फ्लॅट ओनर घरी आलेल्या, कारण त्या खूप मंथ्सपासून घरी आल्या नव्हत्या आणि अधामधात कुठेतरी एकतरी चक्कर होतो त्यांचा इकडे. सकाळी त्यांची कबड बघून आज ठरवलंच होतं की आज याच्यावर हात साफ करायचा. मग काय घेतली करायला. पूर्ण वीक ऑफिस असला की गोष्टी कितीही बरोबर ठेवल्या तरी त्या ॲट द एंड ऑफ द वीक जशाच्या तशाच होतात. कारण ऑफिसवरून थकून आल्यानंतर कोण गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवणार. मग त्या अशाच समोरच्या हुक्सला हँग करता करता मेसी होत जातात. खरं सांगायचं तर त्यांनी त्यांच्या गोष्टी कधीच एवढ्या वेल ऑर्गनाईज पाहिलेल्या नाही. कारण ते गेल्या काही वर्षांपासून एकटेच पुण्याला राहायचे, गोष्टी एकटेच मॅनेज करायचे आणि तिथे एवढी स्पेस पण नसायची की गोष्टी एवढ्या सॉर्ट करून ठेवता येईल. मग आमच्या लग्नानंतर आम्ही असल्या कुठल्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो जिथे गोष्टी कपडे जरा ऑर्गनाईज करून ठेवता येईल. आणि आता ते स्वतःच बघून शॉक असतात की ही त्यांची कबड आहे ज्यात गोष्टी शोधायला वेळ लागत नाही. आणि सर्व झाल्यावर असा काही दिसत होता त्यांचा कबड. रात्री ते ऑफिसवरून घरी आले आणि आता बघू त्यांचं रिॲक्शन काय असते ते. Oh, ahí está. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय.